कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मेघनाने आज आपल्या ऑफिससाठी आल्या आल्या पहिल्याच दिवशी खूप मोठं काम केलंय. वेल डन मेघना. गुड वर्क मेघना. थँक्यू सर. माझं ऐकलं असतं तर हे टेंडर हातातून गेलंच नसतं. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, टेंडर मिळवण्यासाठी मी क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मी सुद्धा पुन्हा एकदा सांगतोय, ते प्रोजेक्ट माझं होतं. मी पाहिलं असतं ना ते कसं कम्प्लीट करायचंय. ते जस्ट प्रोजेक्ट कम्प्लीट करणं हा मुद्दाच नाही. तुझी कॉस्ट लॉक केली होतीस त्याचा मला प्रॉब्लेम होता, म्हणून मी सगळं रिवर्क केलं. ओके गाईज होल्ड ऑन प्लीज. भांडू नका. सॉरी, आय नो मी नवीन आहे, पण मी काही बोलू का? मी आधी कोट केलेलं टेंडर बघितलंय आणि रिवर्क केलेलं टेंडर सुद्धा बघितलंय. मला असं वाटतं रिवर्क केलेलं टेंडर जास्त बेटर आहे. सर, आधीच्या टेंडरमध्ये क्वालिटी इश्यूज निर्माण झाले असते आणि आपल्याच कंपनीचं नुकसान झालं असतं. एक्झॅक्टली हेच म्हणायचं मला. आय एम रिअली हॅपी मेघना की तुला हे सगळं कळतंय. थँक्यू सर. वा मेघना, गुड वर्क. मस्त. चला आता जरा कामाकडे लक्ष देऊया का? ते टेंडर आपल्याला कसं मिळेल हे बघूया. राईट, पण त्याआधी त्या कंपनीवर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायला लागेल आणि त्यांना मिळालेलं टेंडर डिस्क्वालिफाय करावं लागेल. राईट? चला मी कामाला लागलो. सर मी पण येतो. नाही गेलं? गुड. असंच काम करत राहा. कीप इट अप. येस सर. काय झालं शाळेत? सापडला का तो माणूस जो सगळं करत होता? नाही मावशी, नाही सापडला तो माणूस. पण मग तुम्ही काय केलं? कंप्लेंट केलीत का? हो, तक्रार केली आम्ही. रीमा शाळेच्या बाहेर जाणार नाही. नाही, तो माणूस ब्रेनवॉशच करत होता रीमाचं. आपण ना रीमाला नीट समजावून सांगायला हवंय. मावशी, तेच कळत नाही मला. काळजी वाटते हो रीमाची. कळत नाहीये त्या माणसाच्या प्रभावातून बाहेर कसं काढायचं तिला. खूप काळजी करूस तू. आपण रीमाला त्या माणसाच्या प्रभावातून बाहेर काढूया. हॅलो. मित्र, तुम्ही आलात का घरी? हो, पोहोचलो आम्ही. बरं, काय घडलं पुढे? काही नाही, मी म्हंटल ना, आम्ही प्रिन्सिपल मॅडमकडे कंप्लेंट केली. गुड. मित्र, मला असं वाटतं आपण आणखी एक गोष्ट क्रॉस चेक करायला हवी. म्हणजे तो जो कोणी कुल्फीवाला आहे तो फक्त रीमालाच अशा सगळ्या गोष्टी सांगतोय की इतर मुलांना सुद्धा अशा गोष्टी सांगतोय? नाही, मी विचारलं त्यांना. तक्रार करणारे आपण पहिलेच पालक आहोत. अजून कुठल्याही पालकांनी अशी काही तक्रार केली नाहीये. नाही, तो जर इतर मुलांबरोबर सुद्धा असंच करत असेल तर हे डेंजरस आहेच. पण जर तो फक्त रीमालाच हे सगळं सांगत असेल तर या सगळ्यामागे काहीतरी वेगळं आहे मित्र. बरोबर आहे तुमचं. आपण नुसती तक्रार करून शांत नको बसूया. आपण या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. एक्झॅक्टली. आपण बघूयात आपल्याला आणखी काय करता येते ते. मला रीमाची खूप काळजी वाटते. रिलॅक्स, काही होणार नाही. मी संध्याकाळी परत आलो की बोलूयात आपण आणखी. बाय. केतकी, नेत्रा, इंद्राणी ताई, मैथिली ताई, फाल्गुनी, चला या लवकर बाहेर. केतकी, काय रे? काय झालं? इकडे आहेस तू? सांगतो एक अतिशय आनंदाची बातमी आहे. सगळ्यांना येऊ दे. लवकरच सांगा काकाजी. या लवकर या. सांगा ना. आधी पिढे घ्या, मग सांगतो. अरे पण काय झालंय काय? अरे पिढे घ्या. खूप आनंदाची बातमी आहे. हो, पण झालंय काय? अगं हो, सांगतो. तुम्हाला आठवते का ते नदीवर ब्रिज बांधायचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं होतं? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय. काय? वा, खरंच? हो, मग आपल्या कंपनीसाठी खूप फायद्याचं होतं ते कॉन्ट्रॅक्ट. तेजसने खूप मेहनत घेतली होती त्या कॉन्ट्रॅक्टसाठी आणि देव आपली मेहनत नेहमी पाहत असतो. देवाने त्याच्या मेहनतीचं फळ त्याला दिलंच. अरे पण आपल्याला कसं मिळालं टेंडर? दोयफुडे नावाचा एक माणूस आहे, तो ब्लॅकलिस्टेड आहे.
कायदेशीररित्या ब्लॅकलिस्टेड माणसाला टेंडर भरता येत नाही. मग त्याने काय केलं, एका वेगळ्या नावाने कंपनी उघडली आणि त्या कंपनीच्या नावाने टेंडर भरलं आणि असं टेंडर मिळवलं सुद्धा. पण मग हे आपल्याला कळल्यानंतर आपण ऑब्जेक्ट केलं आणि त्याला डिस्क्वालिफाय केलं आणि अशा पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. अभिनंदन. हा, माझं अभिनंदन नको, तेजसचं करा. हो काकाजी, तेजसने खूप मेहनत घेतली होती, पण अद्वैत बायजीमुळे ते टेंडर हातून गेलं. तुम्ही म्हणतात ते खरंच आहे काकाजी. भगवानजी पण बघतात कोण खरंच आहे आणि कोण खोटच आहे. बरोबर आहे फाल्गुनी. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं. अद्वैत बायजी नेहमी तेजस पुढे जाऊ नये म्हणून त्यांना त्रास देतात, पण तेजस त्यांच्या टॅलेंटमुळे पुढे जाणारच. फाल्गुनी ताई, असं का बोलताय तुम्ही? ह्यांनी तेजस भाऊजींना कधी त्रास दिला? झालं, बोलली मध्ये. राहू दे ना, आता सगळं छान होतंय तर नको ना वादावादी उगाच. काकूमा, आता आपण खरं बोलले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे का? फाल्गुनी बास, आत्ता नको. पण आत्या सासू म्हणजे खरंच आहे ते खरंच आहे ना. अद्वैत बायजी तेजस ती जेलिस्ट. तेजस पुढे जाऊ नये, त्यांना चांगले प्रोजेक्ट्स मिळू नये म्हणून नेहमीच प्रयत्न करतात. पण आता मी डरीने गप्प बसणार नाही. फाल्गुनी, प्लीज हे सगळे गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक. एक मिनिट. एवढ्या आनंदाच्या प्रसंगाला उगाच गालबोट नको लागेल. नाही काका, प्लीज मला आत्ताच एक्सप्लेन करू देत. हे गैरसमज जे आत्ता फाल्गुनी आणि तेजसच्या मनात आहेत ते आत्ताच क्लिअर नाही केले तर पुढे जाऊन खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होते. अजून काय प्रॉब्लेम होणार? आधी तुम्ही आणि तुमची बायकोने खूप मोठे प्रॉब्लेम करून ठेवले. पण एक बात लक्षात ठेवा अद्वैत बायजी, तुम्ही तेजसला कितीही त्रास दिला, कितीही मागे खेचलत तरी तेजस पुढेच जाणार. कोण म्हणाला मी तेजसला मागे खेचतोय म्हणून? फाल्गुनी, मला माहित नाही तू आणि तेजस हा असा विचार का करता, बट लेट मी बी व्हेरी क्लिअर, माझ्या मनात असं काही नाहीये. मी फक्त त्यांनी जे टेंडर बनवलं होतं त्यावर बोल. पण तेजस जे प्रोजेक्ट लीड करतोय त्यात तुम्हाला का मध्ये पडायचंय अद्वैत बायजी? फाल्गुनी, आपण एक कंपनी चालवतो. स्वतःचं नुकसान होईल असं काम आपण नाही करू शकत. लो क्वालिटीचं काम आपण नाही करू शकत जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्रास होईल. नवी मुंबईच्या साईटवर काय झालं होतं बघितलं ना काकूमा, पुन्हा एकदा नवी मुंबईच्या ऍक्सिडेंट वर झालात ना. तेजस बरोबर बोलतोय. तुम्हाला हेच दाखवायचं ना की तो ऍक्सिडेंट तेजसमुळेच झाला होता. फाल्गुनी, मी काय म्हणतोय ना ते नीट समजून घे प्लीज. चूक तेजसची नव्हती. जे काही झालं त्याला कंपनी म्हणजे सगळेच जबाबदार होते. अद्वैत बाईजी जाऊ दे ना. तुमच्या आणि तुमच्या बायकोचा काय प्रॉब्लेम आहे ना तो मला माहिती आहे. फाल्गुनी, तू काय बोलतेस तुला कळतंय का? आपण एक काम करूया, तू मी तेजस आपण शांतपणे बसून बोलूया. पण हे प्लीज मनात हे असे गैरसमज नको ठेवूस प्लीज. काय गरज नाही. काही गरज नाहीये म्हणजे काय करायचंय का तुला? अहो ऐका प्लीज, अब सांग ना तिला, ती कशी बोलते. आता वाद नको प्लीज, आता नको. पण ती कशी बोलते तुला? प्लीज माझं ऐका, माझ्यासाठी आता हा विषय सोडा प्लीज. तुम्ही चला वर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.